बेळगाव विभागातील अबकारी विभागाचे अतिरिक्त आयुक्त वाय मंजुनाथ यांच्या घरावर ईडी अधिकाऱ्यांनी केलेली सलग 25 तासांची छापेमारी संपली आहे. या कारवाईमध्ये 13.3 कोटी रुपयांच्या मालमत्तेची जप्ती करण्यात आल्याची माहिती ईडीने माध्यमांना दिली. मंत्री सतीश जारकिहोळी यांचे पाहुणे असलेल्या वाय मंजुनाथ यांच्या बेळगाव येथील निवासस्थानी अधिकाऱ्यांनी सखोल तपास करत एकूण 13.3 कोटींची मालमत्ता जप्त केली. छापांमध्ये 5.5 कोटीची रोख रक्कम, 7.8 कोटींचे सोन्याचे दागिने तसेच 3.3 लाख किमतीची विदेशी चलन मिळाले. याशिवाय कॅशबुक, मालमत्तेचे कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. बेळगावसह राज्यातील अनेक ठिकाणी एकाच वेळी झालेल्या या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जप्त कागदपत्रांची तपासणी सुरू असून प्रकरणाची चौकशी आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. छाप्यानंतर बेंगळुरूहून बेळगावला परतलेल्या मंजुनाथ यांनी घरी पोहोचतात लेखापरीक्षक म्हणजे सीए प्रवीण गाळी यांना बोलावून महत्त्वाची चर्चा केली. यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. छाप्यामध्ये नेमकं काय सापडलं, मंजुनाथ यांची पार्श्वभूमी काय, यावर राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर चर्चा सुरू आहे. मंत्री सतीश जारकिहोळी यांच्या बहिणीचे पती असलेल्या मंजुनाथ यांच्या घरी बुधवारी पहाटे 5:30 वाजता ईडीने छापा टाकला होता. बेळगाव, बेंगळूर, म्हैसूर आणि अरसीकेरेसह 10 पेक्षा अधिक ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. यावेळी आर्थिक व्यवहार, मालमत्ता, कागदपत्रे यासह अनेक महत्त्वाचे दस्तऐवज जप्त केल्याचे सांगितले जाते. मूळचे बಳ್ಳारी जिल्ह्यातील हरपनहळ्ळी तालुक्यातील अरसीकेरे गावचे रहिवासी असलेले मंजुनाथ यांनी आपली कारकीर्द PSI म्हणून सुरू केली. त्यानंतर KAS परीक्षा उत्तीर्ण होऊन अबकारी खात्यात प्रवेश केला. 2012-13 मध्ये त्यांनी म्हैसूर येथे अबकारी DC म्हणून काम केलं. 2015 मध्ये बेळगावला बदली झाल्यानंतर तेथेच पदोन्नती मिळवत गेली 11 वर्षे महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. या काळामध्ये त्यांच्या नातेवाईकांच्या आणि बेनामी नावाने बेळगाव, म्हैसूर, बेंगळूर आदी ठिकाणी बार आणि मद्य व्यवसाय चालवले जात असल्याचे गंभीर आरोप आहेत. बार परवाने देणे, नूतनीकरण करणे यामध्ये गैरव्यवहार झाल्याचेही आरोप आहेत. या मार्गाने मिळालेला पैसा देश-विदेशात गुंतवण्यात आल्याचा संशय ईडी तपासाचा महत्त्वाचा भाग आहे. छाप्यादरम्यान मंजुनाथ यांच्या पत्नीचीही अनेक तास चौकशी करण्यात आली. कुटुंबातील सदस्यांचे बँक खाते, मालमत्ता, नातेवाईकांच्या नावावरील व्यवहार याबद्दल माहिती घेतली गेली. जप्त कागदपत्रांच्या आधारे ईडी सविस्तर अहवाल तयार करत आहे. बुधवारी बेंगळूरमध्ये छापेमारी झाल्यानंतर मंजुनाथ यांना सोडण्यात आले. गुरुवारी सकाळी ते सरकारी गाडीतून बेळगावच्या घरी आले. घरी आल्यानंतर त्यांनी CA प्रवीण गाळी यांच्यासोबत सुमारे 3 तास बैठक घेतली. जप्त कागदपत्रांबद्दल उत्तर तयार करणे, आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे सादर करणे या संदर्भात चर्चा झाल्याची शक्यता आहे. ईडीने मंजुनाथ यांना देशाबाहेर जाऊ नये असे निर्देश दिले असून आवश्यकतेनुसार चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे पुढील काळात त्यांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. या कारवाईमुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून जारकिहोळी कुटुंबातही चर्चा रंगली आहे. या तपासातून आणखी मोठी नावे समोर येणार का, आणखी छापे पडणार का, याबद्दल उत्सुकता वाढली आहे. एकूणच 25 तास चाललेल्या या कारवाईने अनेक प्रश्न निर्माण केले असून पुढील तपासात कोणती नवी माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. ಜಗಮಗ ಹೊಳೆಯುವ ಕಣ್ಣುಗಳು, ಹೃದಯದಿ ಹರುಷದ ಅಲೆಗಳು. ಬಂದಿದೆ ಶುಭಗಳಿಗೆ, ಪ್ರೀತಿಯ ಗಳಿಗೆ, ರೇಷ್ಮೆಯಲ್ಲಿ ಸುತ್ತಿದ ಸ್ವರ್ಣಗಳಿಗೆ. BS Channabasappa and Sons, The Textile Mall, Tilakvadi, Belagavi.